आज ना बिर्याणी खायची खूप इच्छा होत होती, पण मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे नॉनव्हेज खाणं बंद आहे। तर मी इथे चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी तर नाही करू शकत, तर म्हटलं बिर्याणी खायची इच्छा होतच आहे तर मस्त व्हेज दम बिर्याणी करूया। नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आपल्या या व्हेज दम बिर्याणी मधला राईस तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळा मोकळा दिसत आहे। आणि ही जी भाजी आहे यामध्ये ज्या काही आपण भाज्या वापरलेल्या आहेत त्याला पण एक मस्त टेस्ट आहे आणि ती अजिबात कोरडी नाही आहे किंवा अशी ड्राय आपली बिर्याणी नाही आहे। मस्त सॉफ्ट आणि छान मसालेदार आपली ही व्हेज दम बिर्याणी बनणार आहे। त्यासाठी मी भरपूर टिप्स अँड ट्रिक्स वापरलेले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आजच्या आपल्या या व्हेज दम बिर्याणीच्या मस्त रेसिपीला सुरुवात करूया। अशाच मस्त रेसिपीज मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी 1 वाजता शेअर करत असते। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण हे सगळे व्हिडिओज बनवायला आणि तुमच्याबरोबर ती अचूक रेसिपी शेअर करायला ती बऱ्याचदा मला आधी टेस्ट करावी लागते। म्हणजे आधी मी 1-2दा ती बनवून बघते आणि त्यानंतर मी तुमच्यापर्यंत हे व्हिडिओज घेऊन येते। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा, शक्य असेल तर शेअर पण करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर या मस्त आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सगळ्यात आधी आपण 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर इथे मी बासमती राईस घेतलेला आहे आणि हा 150 ते 200 रुपये किलो प्रमाणे जो असतो त्या प्रतीचा घ्यायचा, म्हणजे त्याला एक सेंट पण येतो छान आणि मोकळा पण छान होतो। तर हा स्वच्छ मी 2-3दा म्हणजे 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि यामध्ये पाणी टाकून आपण हे अर्धा तास बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपण बिर्याणीचा मसाला तयार करून घेणार आहोत। तर बरोबर आज आपण बिर्याणी मसाला घरीच तयार करणार आहोत आणि हा बिर्याणी मसाला फक्त तुम्ही व्हेज दम बिर्याणीला नाही तर कुठल्याही नॉनव्हेज बिर्याणीला पण वापरू शकता। म्हणजे तुम्ही चिकन दम बिर्याणीला, मटन दम बिर्याणीला, त्यानंतर प्रॉन्स बिर्याणी करत असाल तर त्यालाही हा मसाला तुम्ही वापरू शकता। त्यासाठी इथे मी 1 मोठा म्हणजे 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, 2 मोठी वेलची घेतली आहे, 6-7 छोट्या वेलच्या किंवा हिरवी वेलची जी असते ती घेतलेली आहे, 1 चक्री फूल आहे, त्यानंतर 2-3 आपण इथे तमालपत्र घेतलेले आहे, त्यानंतर अर्धी जावित्री घेतली, 7-8 लवंगा घेऊन घेऊ, त्यानंतर 15-20 मिरे घेऊन घेऊ। आता हा जो मसाला आहे आपण फक्त एकदाच न वापरता 3दा आपली इथे बिर्याणी तयार होऊ शकते। त्यानंतर इथे 2 टेबलस्पून आपण धणे घेतले आहे, 1 टेबलस्पून आपल्याला जिरे घ्यायचे आहे आणि 1 टेबलस्पून शहाजिरं घ्यायचं आहे। आणि आता हे सगळे मसाले आपल्याला फक्त 1 मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे। म्हणजे याचं फक्त थोडासा कच्चेपणा किंवा थोडंसं थंड झालेले असतात मसाले, तर ते चांगले बारीक होऊ शकत नाही मिक्सरमध्ये, त्यामुळे आपल्याला याला थोडं फक्त गरम करून घ्यायचं आहे। आता हे मसाले थंड झाले, आपण याला छान बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला याच्यापेक्षा बारीक करायचं आहे। हे बघा, परत मी एकदा फिरवून घेतलं तर असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हे आपण बाजूला ठेवून देऊ, म्हणजे आपला बिर्याणी मसाला तयार आहे। आता आपल्याला मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे असे छान लांब काप करून घेतले, ते आपण फ्राय करून घेऊ आणि याला आपण छान मोकळं करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलामध्ये याचे छान लेयर्स वेगळ्या होईल आणि कांदा इव्हनली फ्राय होईल। याला बरिस्ता पण म्हणतात आणि जसं आपण नॉनव्हेज बिर्याणीसाठी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे करायचं आहे। सुरुवातीला आपल्याला थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि शेवटी जेव्हा कांदा छान तळत असेल, म्हणजे ऑलमोस्ट झालेला असेल, तेव्हा आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे। तर मी सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता इतपत आपला कांदा तळलेला आहे। आता मी गॅस थोडा मीडियम केलेला आहे। आता या स्टेजला गॅस अगदी कमी करायचा आहे आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला असा कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। आता हा कांदा आपला झाला आहे, आपण काढून घेऊ।
आणि यामधलं एक्सेस ऑइल जे आहे ते असं चमच्यानी काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला हा जो बरिस्ता आहे किंवा तळलेला कांदा आहे तो असाच न ठेवता छान याला मोकळं ठेवायचं आहे, म्हणजे कांदा लवकर थंड पण होईल आणि छान कुरकुरीत होईल. आता त्याच तेलामध्ये मी इथे काजू फ्राय करून घेतलेले आहे. काजू ऑप्शनल आहे, पण घातल्यास छान टेस्ट येते म्हणून काजू घातलेले आहे. तर मी इथे 10-12 काजू असे घातलेले आहे आणि ते थोडेसे डबल म्हणजे त्याला स्प्लिट करून घेतलं, 2 तुकडे करून घेतले आणि मग त्याला फ्राय केलेलं आहे. आता इथे आपण भाज्या सगळ्या चिरून घेतलेल्या आहे. तर मी इथे फरसबी घेतला आहे, तो असा मोठा काप करून घेतला. त्यानंतर गाजर घेतलेले आहे, त्याचेही मोठे काप केलेले आहे. त्यानंतर आपण इथे फ्लावर घेतला आहे. तर याचे सगळे मोठे ह्याच्यासाठी केलं कारण जेव्हा आपण दम देणार आहोत बिर्याणीला तर तेव्हा या सगळ्या भाज्यांचा अगदी म्हणजे मिक्स होऊ नये आणि छान ते क्रंची पण असावं, थोडेसे दिसावे सुद्धा. सगळ्या राईससोबत आपल्याला हे मिक्स होता कामा नये म्हणून इथे आपण थोडे मोठ्या साईजचे कट करून घेतलेले आहे. बटाटा आहे एक मीडियम साईजचा आणि थोडेसे मटार आहे. तर आता हे जे आपल्या सगळ्या ज्या भाज्या आहे त्या मिळून 2 कप झालेल्या आहे. तर मी 1 कप तांदूळ घेतला होता, त्याला 2 कप सगळ्या मिळून भाज्या पुरेशा आहे. किंवा जर तुम्हाला भाज्या भरपूर आवडत असेल तर तुम्ही भरपूर जास्त भाज्या पण घालू शकता आणि तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या पण तुम्ही इथे वापरू शकता. आता आपली इथे टिप नंबर माहिती नाही किती, तर ही एक महत्त्वाची टिप आहे. यामध्ये आपण ज्या भाज्या वापरणार आहोत त्याला मस्त मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा कप दही घेतलेला आहे. त्यामध्ये 2 चमचे किंवा 1 टेबलस्पून एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. या मॅरिनेशननी आपल्या भाज्यांना मस्त टेस्ट येणार आहे, त्यामुळे हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊ. इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं, पण मी 2 चमचे मीठ इथे घातलेला आहे म्हणजे आपल्या भाज्यांना छान कोट होईल. त्यानंतर याचा जो मसाला आहे, ग्रेव्ही आहे ती झाल्यानंतर पण ते पूर्ण मीठ त्याला सफिशियंट राहील इतकं आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मी 2 चमचे मीठ घातलं. त्यानंतर इथे मी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं वाटलेलं आहे. तर मी 3 मिरच्या घेतल्या, अगदी पाव कप पुदिना किंवा 1 टेबलस्पून आणि अर्धी वाटी आपण कोथिंबीर घेतलेली आहे. ते छान असं वाटण करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला इथे जो आपण तयार बिर्याणी मसाला केला होता तो घालायचा आहे. तर तो मी इथे 1.5 चमचा घालत आहे किंवा तुम्ही 1 टेबलस्पून पण घालू शकता. आणि मी इथे जे प्रमाण वापरत आहे तर हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला बिर्याणी जास्त मसालेदार मस्त पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्तही घालू शकता. त्यानंतर हे जे सगळे मी प्रमाण वापरलं आहे तर मी आपला घरचा जो चमचा असतो पोहे खायचा त्या चमचाने सांगत आहे, पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेबलस्पूनच्या प्रमाणे किंवा टीस्पून प्रमाणे मी तिथे मेन्शन करते. त्यामुळे हे दोन्ही प्रमाण सारखे आहे, तर तुम्ही तसंही फॉलो करू शकता किंवा असं जसं मी इथे सांगत आहे तसंही फॉलो करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली. 2 चमचे आपण इथे तिखट घातलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छान मिक्स करायचं. दह्याचे असे लम्प्स दिसले नाही पाहिजे किंवा मसाल्यांचे सगळे असे लम्प्स दिसले नाही पाहिजे. छान क्रीमी हे दही झालं पाहिजे. आता आपण हे छान मिक्स करून घेतलं. आता हे सगळं दही, मसाल्यांचं दही आपण या भाज्यांमध्ये घालून घेणार आहोत. आता आपल्याला जो तळलेला कांदा आहे तो पण घालून घ्यायचा आहे. तर मी इथे 3/4 ह्याच्यामध्ये घालून घेत आहे आणि 1/4 ठेवून देत आहे. तो आपल्याला नंतर लेअरिंगला कामी येणार आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. तुम्ही चमच्याने करू शकता, पण इथे मला हाताची सवय आहे त्यामुळे मी मस्त हाताने हे छान मिक्स करून घेत आहे. हाताने केल्यामुळे हे सगळे जे मसाले आहेत ते सगळ्या भाज्यांना छान लागतात, त्यामुळे हे मी मस्त हाताने छान मिक्स करून घेतलं. आता आपण याला अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवून देऊ. आता आपण राईस बनवून घेऊ. तर मी इथे जो आपण तांदूळ
भिजत घातलेला होता, त्याला अर्धा तास झालेला आहे, अर्धा तासापेक्षा थोडा जास्तच झालेला आहे। आता तो आपल्याला मस्त बॉईल करून घ्यायचा आहे। तर इथे मी 1 लिटर पाणी घेतलं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ थोडं जास्त घालायचं, म्हणजे पाणी जे आहे हे थोडं खारट झालं पाहिजे। 5-6 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा, त्यानंतर 1 चक्री फूल आणि 1 तमालपत्र घातलेलं आहे। इथे थोडासा आपण लिंबू पिळून घेऊ आणि हा लिंबू पण यामध्ये घालून घेऊ। लिंबू पिळल्याने राईसचा रंग छान पांढरा राहतो आणि छान मोकळा पण होतो आपला राईस। त्यानंतर इथे मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे, अगदी 1 टेबलस्पून। आता आपण हे पाणी उकळू देऊ। तुम्ही बघू शकता मस्त पाण्याला उकळी आली आहे। आता या स्टेजला गॅस कमी करायचा आणि आपला जो भिजलेला तांदूळ आहे तो यामध्ये घालून घ्यायचा। त्यानंतर इथे आपल्याला 90% हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे। आता तुम्ही बघू शकता आपला हा तांदूळ 90% झालेला आहे। आता आपण हा काढून घेऊ आणि यामध्ये जे काही आपण खडे मसाले घातलेले आहेत ते काढून घेतले तरीही चालेल। आता आपण हे राईस या जाळीवर ठेवून देऊ, म्हणजे यातलं पाणी पण निघेल आणि हा थोडा राईस थंड होईल। आता हा राईस थंड व्हायला बाजूला ठेवून देऊ आणि आपली बिर्याणीची मस्त ग्रेव्ही तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी ज्या कढईमध्ये कांदा तळलेला होता तीच कढई घेतलेली आहे आणि त्यामधलं तेल थोडंफार काढून घेतलेलं आहे, जेवढं आपल्याला बिर्याणीला लागणार आहे। तर मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि बाकीचं काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्या ज्या मॅरिनेटेड भाज्या आहे त्या घालून घेऊ। आता या भाज्या आपल्याला इथे 50 to 60% शिजवायच्या आहे, संपूर्ण शिजवायचं नाही आहे। तर इथे शिजवण्यासाठी मी थोडंसं वाफेवर शिजवणार आहे। तर इथे आपण झाकून देऊ आणि 5 मिनिटं आपल्याला या भाज्या मस्त शिजवून घ्यायच्या आहे। इथे 2 ते 3 मिनिटं झाली आणि मी हे छान परत एकदा परतवून घेते। परत झाकण ठेवून आपण याला 2-3 मिनिटं छान शिजवून घेऊ। आता तुम्ही बघू शकता ही भाजी आपली अगदी ड्राय दिसत आहे। तर आपल्याला बिर्याणी एकदम ड्राय करायची नाही आहे, मस्त छान सॉफ्ट आणि अशी थोडी ओली अशी पाहिजे। तर त्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घातलेलं आहे। हे परत एकदा छान मिक्स करून घेते। आता परत आपल्याला शिजवायची गरज नाही आहे, ऑलरेडी हे 50-60% शिजलेलं आहे। आता यावरती आपण लेअरिंग करणार आहोत। तर या भाज्यांची जी लेअर आहे ती अशीच ठेवायची आहे। आता आपण यावरती जो तळलेला काजू आहे तो घालून घेऊ। त्यानंतर राईसची लेअर करून घेऊ। इथे मी थोडी वरून कोथिंबीर पण घातलेली आहे, ऑप्शनल आहे, घातली तर भाजीला पण एक छान टेस्ट येईल। इथे मी 10-12 काढा केशरच्या अशा थोड्या दुधामध्ये भिजत टाकल्या होत्या, त्या यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर आपल्या बिर्याणीला मस्त फ्लेवरफुल बिर्याणी करण्यासाठी मी नेहमीच म्हणजे व्हेज बिर्याणीसाठी किंवा नॉनव्हेज बिर्याणीसाठी हे केवडा वॉटर त्यानंतर रोज वॉटर वापरते। तर मी इथे केवडा वॉटर अगदी पाव चमचा घेतलेला आहे आणि रोज इसेन्स किंवा रोज वॉटर फक्त फ्यू ड्रॉप्स घातलेले आहे। या सगळ्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रॉपर देणार आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। आणि त्यासोबत चिकन दम बिर्याणी आणि मटन दम बिर्याणीची पण रेसिपी तुम्हाला तिथे शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर ही रेसिपी झाल्यानंतर त्या 2 रेसिपीज पण नक्की चेक करा। त्यानंतर मी इथे वरती मस्त तो तळलेला जो कांदा होता उरलेला तो घालून घेतला, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घेतलेली आहे। आणि बिर्याणी तुपाशिवाय तर पूर्णच होत नाही, तर मी मस्त 1 टेबलस्पून तूप असं छान वरून घातलेलं आहे। आता आपण याला छान झाकून देऊ आणि 15 ते 20 मिनिटं याला आपण दम देऊ। दम देताना मी खाली इथे तवा ठेवलेला आहे। तवा आपल्याला गरम होतपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे
आणि एकदा तवा गरम झाला की अगदी गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला 20 मिनटं याला दम द्यायचा आहे। आता मी इथे हा नॉनस्टिक पॅन वापरलेला आहे, त्यामुळे त्याचं जे झाकण असतं त्याला एक छोटंसं छिद्र असतं ज्यामधून वाफ बाहेर निघते। तर मी इथे छोटंसं लवंग जो असतो तो तिथे लावलेला आहे, म्हणजे अजिबात वाफ बाहेर जाणार नाही। इथे पूर्ण 45 मिनटं झालेली आहे। आता 20 मिनटं आपण याला वाफ दिलेला आहे, म्हणजे आपण गॅस चालू ठेवला होता, तव्यावर होतं। त्यानंतर मी झाकण याचं काढलेलं नाही आहे अजून 20 ते 25 मिनटं। त्यानंतर तुम्ही झाकण काढायचं आहे, म्हणजे त्याला छान दम बसेल। तर इथे मी पूर्ण 40 ते 45 मिनटं हे असंच ठेवलेलं होतं। आता तुम्ही बघू शकता किती छान आपली ही व्हेज दम बिर्याणी तयार झालेली आहे। राईस तुम्ही बघू शकता किती मोकळा झालेला आहे। यामध्ये आपण जो लिंबाचा रस घातलेला होता त्यामुळे हा राईस मस्त मोकळा होतो आणि मस्त पांढरा शुभ्र होतो। तर आता आपली ही मस्त गरमागरम व्हेज दम बिर्याणी सर्व करून घेऊ। या क्वांटिटीमध्ये ही बिर्याणी 2 ते 3 लोकांना आरामात पुरते। इथे मी बुंदी रायता केलेला आहे, तो सर्व करून घेऊ। आणि यामध्ये जी बुंदी वापरली आहे ती पण मी स्वतः घरी केलेली आहे। तर याची पण रेसिपी 2-3 रेसिपीज नंतर येणारच आहे। तर या हिवाळ्यात आणि कुठलाही श्रावण महिना असो जेव्हा आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं, मार्गशीर्ष महिना असो जेव्हा आपल्याला नॉनव्हेज खायचं नसतं, त्यावेळी ही मस्त व्हेज दम बिर्याणी नक्की करून बघा। किंवा तुम्ही ऑल ओव्हरच म्हणजे व्हेजिटेरियन असाल तर ही व्हेज दम बिर्याणी नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता इथे किती मस्त आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहे आणि चवदार तर आहे, त्याला एक छान मस्त फ्लेवर आलेला आहे। या पद्धतीने व्हेज दम बिर्याणी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागलेली आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं। तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन सोप्या मस्त रेसिपीजसोबत। तोपर्यंत धन्यवाद।